आज असं असतं ना की अशी भाजी करून खायची, एकदम भारी करायचा. संध्याकाळी ब्राह्मण भोजनात करतात तशी, पण ब्राह्मण भोजनात कांदो वापरतात असला की असं काहीतरी केलं कांदो जरा बरा लागतो. 4 बटाटे घेतले, तासले जरा मोठे मोठे फोडी केले. बटाट्याची तव्यावर परतून कापट्याची करतो तशीच, पण ही पातळ आणि भुसभुशीत होता तसा. एक पातेला घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणीत घातलंय मोहरी आणि कढीपत्ता घेतले, त्याच्यात घातलंय तेल झाल्यावर बारीक चिरून कांदो परतून झाल्यावर हळद घातलं, कांदो वरसून मोठे मोठे छोटे छोटे तासून जे फोडी केले ते घातलं. लाल तिखट आणि मीठ, साधी सोपी पण अप्रतिम चव येतात. लाल तिखटाची भारीच लागतं हो. भुसभुशीत शिजन येतात. ताटलेर पाणी ठेवून वर शिजवून घेतलास काय, व्यवस्थित ती शिजली आणि मोठे मोठे फोडे असल्या कारणानं एकदम भारी लागतं. आणि ब्राह्मण भोजनाक अशी भाजी करतात हो, डाळीची आमटी, अशी भाजी, भात आणि खीर. इतक्या चविष्टता जेवण लागतात, त्याची चव आमच्या हाताक येणार नाही. व्यवस्थित शिजल्यावर खोबरा घालायचं. अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका. करून तर बघा आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.